समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पुंदी तालुका पोलीस ग्रामपंचायतीच्या भाजपच्या लोकनियुक्त सरपंच पूनम दीपक पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावास रविवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत बहुमताने संमती देण्यात आली. अविश्वास ठरावाच्या बाजूने 581 तर विरोधात 484 मते पडल्याने 97 मतांच्या फरकाने ठराव मंजूर झाला. 3 मतदार तटस्थ राहिले. गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्या आदेशानुसार सरपंचांविरुद्ध मंजूर झालेल्या अविश्वास ठरावास ग्रामसभेची संमती घेण्यासाठी श्री हनुमान मंदिरासमोरील खुल्या जागेत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेतील मतदान नोंदणीसाठी 17 टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 9 ते 11 या वेळेत नोंदणी प्रक्रिया पार पडली. यासाठी एकूण 75 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 25 पोलीस कर्मचारी, 2 पोलीस अधिकारी तसेच निर्भय पथकाचे 3 कर्मचारी तैनात होते. मतदान नोंदणीसाठी सकाळी 9 ते 11 अशी वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाल्याने 11 वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन देण्यात आले. त्यामुळे रांगेतील सर्व मतदारांना ग्रामसभेत मतदानाचा अधिकार मिळाला. विशेष म्हणजे 93 वर्षीय येसाबाई ज्ञानदेव पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. या विशेष ग्रामसभेला एकूण 1068 मतदार उपस्थित होते. त्यापैकी 581 मतदारांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने, 484 मतदारांनी विरोधात मतदान केले तर 3 मतदार तटस्थ राहिले. त्यामुळे 97 मतांच्या फरकाने अविश्वास ठरावास ग्रामसभेची संमती मिळाली. यापूर्वी काँग्रेस प्रणित ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांनी सरपंच पूनम पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर नियमानुसार झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी बहुमताने ठरावास संमती दिल्याने पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.